कोपर्डी, भांबोरा आणि नांदगाव मधल्या महिला अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच अहमदनगरमध्ये आणखी एक सामूहिक बलात्काराची घटना उघडकीला आली आहे। नोकरीचा आमिष दाखवून 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आलाय। या प्रकरणी जिल्हा बँकेतला कर्मचारी विलास वरपेसह विलास शिंदे यालाही अटक करण्यात आली आहे। विलास वरपेने या पीडित तरुणीला बँकेत नोकरी लावून देण्याचं आमिष दिलं होतं। घटनेच्या दिवशी विलास वरपे आणि पीडित तरुणी राहुरी कृषी विद्यापीठ परिसरात गेलेले होते। त्यावेळी विलास शिंदे आणि त्याचा साथीदार तिथे हजर झाले। मोबाईल शूटिंग करण्याची धमकी देत विलास शिंदे आणि त्याच्या साथीदाराने या तरुणीवर बलात्कार केला। या प्रकरणी पोलीस विलास शिंदेच्या साथीदाराचा शोध घेत आहेत। दरम्यान ही या पीडित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिला नोकरी देण्याचा आमिष दाखवून जवळपास 3 महिन्यापासून ते 5-6 वेळा तिच्यासोबत त्यांनी लैंगिक अत्याचार केला होता। काल 3:30 वाजताच्या जवळपास त्याने तिला की काहीतरी सामान खरीदून देतो तुम्हाला या पार्श्वभूमीवर तिला घेऊन राहुरीला आला तो आणि परत एक टेकडीवर घेऊन धर्माडी टेकडी आहे तिथे जाऊन एक झाडाखाली ते अत्याचार करायचा प्रयत्न करत होता।